शिक्षण होऊन कामाला लागलं की आपल्याकडे एक आजार सुरू झालाय, तो म्हणजे सेटल होण्याचा. हे स्टेटस वाढवण्यासाठी कुणी काय करेल याचा खरं तर नेम नाहीये. पण सध्याच्या काळात स्टेटससाठी सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे फ्लॅट विकत घेण्याचा. स्वतःच्या घराचा मालक बनण्याचा हा फॅक्टर सुरू झालाय. कामधंदा बघायला पुण्या मुंबईला आलेल्या पोरासोरांना हा रोग इतका जडलाय. आपल्या आयुष्याच्या तब्बल 20 वर्षांची कमाई हवेतला पैसा खर्च करायला ते घालवू लागलेत. कुणाचं या फ्लॅट पायी लग्न जुळेना, कुणी उगाच पाहुण्या रावळ्यांची जिरवण्यासाठी म्हणून, तर कुणी भाड्यापेक्षा स्वतःच्या घराचाच EMI भरता येईल म्हणून फ्लॅट विकत घेत सुटलेत. पण या एका फ्लॅटने कित्येकांच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतलाय. EMI चुकवायचा नाही म्हणून कित्येकांनी दुखणं खुपणं, आपला आजारपण आणि अनेक इच्छा मारून टाकल्यात. कित्येकांना मानसिक आजारानं घेरलंय, तर कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. मग असं असलं तरी लोकांना या मालकीच्या घराची भुरळ नक्की का पडते? भाड्याच्या घराचं आणि स्वतःच्या घराच्या EMIचं कनेक्शन लावताना अनेक जण बेसिकच कसं चुकवतात? कर्ज काढून घर घेण्याचा हा ट्रॅप कसा लावला जातो? आपण या जाळ्यामध्ये कसे नकळत अडकत जातो? आणि खरंच भाड्याचं घर की स्वतःचं घर, यातलं एक नक्की काय ठरवायचं आणि कसं, कधी ठरवायचं? या सगळ्या प्रश्नांची साधी सोपी आणि प्रॅक्टिकल उत्तरं शोधायची आहेत आजच्या या स्पेशल व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहताय अर्थक्रांती. भारतीय रिझर्व्ह बँकेनं केलेल्या एका सर्व्हेनुसार देशातील तब्बल 10% मध्यमवर्गीय लोक खूप चुकीच्या लोन ट्रॅप म्हणजेच कर्जाच्या सापळ्यामध्ये सापडलेत. सगळ्यात वाईट म्हणजे देशात इन्स्टंट लोनच्या नादामध्ये देशातील तब्बल 85% लोक आपल्या उत्पन्नाची 50% रक्कम फक्त EMI भरण्यासाठी घालवतात. यात सुद्धा होम लोन असणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. बरं, इतकंच नाहीये, तर यातल्या तब्बल 70% लोकांना फायनान्स कंपन्या EMI भरण्यासाठी सातत्यानं दबाव आणत असल्याचं सुद्धा अनेकांनी सांगितलंय. ही सगळी आकडेवारी नीट पाहिली की घर विकत घेण्याच्या स्वप्नामागचं कटू वास्तव तुम्हाला समजून येऊ शकतं. खरं तर अनेकांचं घर घेण्याच्या आधी सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. घराचं भाडं भरल्यानंतर थोडेफार पैसे बाजूला सुद्धा पडत असतात. पण यातच कुणीतरी EMI वर घर घेण्याचं पिल्लू आपल्या डोक्यामध्ये घालतं. त्याची कारणं लग्न, स्टेटस किंवा सेटलमेंटची फिलिंग अशी देखील असतात. पण त्यातलं आणखीन एक कारण असतं, ते म्हणजे सायकोलॉजिकल स्टेटची. आपण भाड्याच्या घरात राहत असतो तेव्हा अस्वस्थ असतो. कधी घर खाली करावं लागेल याचा आपल्याला तपास नसतो. हक्काचं घर नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी घरात मनासारख्या करता येत नाहीत आणि भाडं भरताना तर आणखीनच वाईट वाटून याच ऐवजी EMI भरला असता तर स्वतःच्या नावावर घर झालं असतं, हा विचार स्वस्थ झोप लागू देत नाही. त्यात जवळच्या मित्रानं, नातेवाईकानं घर घेतलं तर मग आणखीन पेटून उठतो आणि कर्जावर घर घेऊन टाकतो. या घरामध्ये गेल्यावर स्वतःच्या घराची फिलिंग तुम्हाला शांत करत असली तरी तुम्हाला EMIचा भला मोठा ट्रॅप तुमच्यावर कित्येक वर्ष लावलेला असतो. पण जेव्हा 1-2 हप्ते बाउन्स होतात तेव्हा कंपनीवाल्यांकडून वापरण्यात येणारी भाषा आणि धमक्या कानावर पडल्यावर घर नक्की कुणाच्या मालकीचं आहे हे समजतं. एक वेळ घरभाडं थकलं तर जास्तीत जास्त मालकाला गयावया करता येतं, टाळता येतं किंवा मग मार्ग काढता येतो. पण EMI थकला तर सिबिल स्कोअर खराब होतोच, पण परिस्थिती वाईट झाली तर बँका याच तुमच्या स्वप्नातल्या घराला टाळं ठोकायला सुद्धा मागं पुढे पाहत नाहीत. खरं तर स्वातंत्र्यानंतर भारतात फक्त आणि फक्त उद्योग व्यवसायालाच कर्ज मिळू शकायचं. घरासाठी कर्ज द्यायला सगळ्याच बँका टाळाटाळ करायच्या. सरकारकडून फक्त हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन ही सरकारी म्हणजेच HDFC ही एकमेव बँक अस्तित्वात होती. पण तीही फक्त बिल्डर लोकांना मोठ्या प्रोजेक्टसाठी फंड्स किंवा कर्ज उभं करत असेल. मात्र 1978 साली मुंबईमध्ये मालाडमध्ये घर बांधण्यासाठी DB रेमिडिओस यांना याच HDFC बँकेनं सर्वात पहिलं कर्ज दिलं. 1991च्या प्रायव्हेटायझेशन नंतर खासगी बँका सुद्धा या क्षेत्रात उतरल्या. त्यांच्याच होम लोन देण्याची स्पर्धा सुरू झाली. घराची तब्बल 80 ते 90% कर्जाची प्रकरणं बँका मंजूर करू लागल्या. कर्जदारांना पैसे भरले नाहीत तर 2002च्या कायद्यानुसार बँकांना मालमत्ता जप्त करण्याचा आणि पैसे वसूल करण्यासाठी तिचा लिलाव करण्याचा अधिकार मिळाला. आणि यानंतर होम लोन देणं हा काही खासगी बँकांचा जवळपास फुल टाइम धंदा बनला.
जाहिराती आणि मार्केटिंगच्या माध्यमातून कर्जावर का असेना पण स्वतःचं घर घेणं हे किती महत्वाचं आहे हे पटवून दिलं जाऊ लागलं. आणि इथूनच पुढे लोअर मिडल क्लास लोकांनी कर्जावर घर घेण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करायला सुरुवात केली. हा सगळा गेला बाजार इतिहास सांगण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे होम लोन कंपन्या तुमच्या फायद्यासाठी नाहीत तर त्यांच्या फायद्यासाठी आहेत हे तुमच्या डोक्यात फिट असायला पाहिजे. घर खरेदी करावं की नाही याबाबत खरं तर प्रत्येकाची मतं ही निरनिराळी आहेत. कधी ना कधी घर घ्यावंच लागणार आहे, नंतर फ्लॅटच्या किमती वाढत जाणार आहेत असं सांगून ईएमआय वर का होईना पण कर्ज घेण्याचं समर्थन हे बरेच लोक करत असतात. पण एकदा का घर घेतलं की ईएमआय कर झाल्यावर हातामध्ये उरणाऱ्या पैशांवर घर चालवण्याची कसरत ही बऱ्याच जणांना करावी लागते. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब केव्हा जाईल हे सांगता येत नाही. अशा वेळी घरात येणारा इन्कम सोर्स हा थांबला असला तरी घराचा ईएमआय मात्र कधीच थांबत नाही. घर घेतल्यावर फर्निचर, मेंटेनन्स आणि घराला शोभेल अशा गोष्टी खर्च करण्यावर लाखभर खर्च होत असतो. त्यामुळे लोन घेतलं तरी सुद्धा डाऊन पेमेंट आणि इतर गोष्टी वगळता किमान 10 लाखाच्या आसपास पैसे हे स्वतःला भरावे लागत असतात. विषय फक्त एवढाच राहत नाही तर घर घेण्याचा सगळ्यात मोठा तोटा आत्ताच्या पिढीला जाणवतोय तो म्हणजे अडकून राहण्याचा. तुम्ही भविष्याचा विचार करून एखाद्या शहरामध्ये हक्काचं घर असावं म्हणून फ्लॅट विकत घेता. मात्र कधी कधी शहरातल्या शहरात कामाची बदली होते, ते अंतर घरापासून लांब असतं. कधी कधी दुसऱ्या मोठ्या शहरामध्ये नोकरीची मोठी संधी चालून येते. मग अशा वेळी जुनं घर भाड्यानं देऊन नवीन शहरामध्ये भाडे करू म्हणून राहताना पैशांची तारेवरची कसरत करावी लागते. काही जण तर फक्त घर एका शहरात आहे म्हणून दुसऱ्या शहरातील चांगल्या नोकरीवर देखील पाणी सोडतात. तुम्ही घराचे 20 वर्षांनंतर मालक राहता. तोपर्यंत खरं तर तुम्ही अप्रत्यक्ष घरामध्ये भाडे करू म्हणूनच राहत असता. आणि शेवटी म्हणजे पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये डेव्हलपमेंट प्रोजेक्टचा बराच मोठा सावळा गोंधळ सुद्धा पाहायला मिळतो. कधी जमीन दुसऱ्याच्या नावानं असते, बिल्डरच्या फसवणुकीच्या डझनभर घटना घडत असतात. पाया खणला पण कधी कामाला सुरुवात केलेली नसते. काम अपूर्ण राहिल्यामुळं ज्या किमतीला घर घेतलं त्या किमतीला तुम्ही तोट्यात असता. हे सगळं घडलं तर येणारं संकट हे ईएमआयच्या हप्त्यापेक्षा फार पटीनं मोठं असतं. घर घेतल्यावर खरं तर प्रॉपर्टीची किंमत वाढत जाते असं आपण म्हणतो, पण दुसऱ्या बाजूला प्रत्येक बांधकामाचं स्वतःचं असं एक आयुष्यमान असतं. म्हणजे ते बांधकाम टिकण्याची क्षमता 20 ते 40 वर्षांची असते. अशा अपार्टमेंट आणि फ्लॅट बद्दल आपल्या कायद्यामध्ये आणखी तशी तरतूद देखील नाही. 15 वर्षानंतर मेंटेनन्स इश्यू यायला सुरुवात सुद्धा होते, त्याचा भार सुद्धा आपल्यावर पडतोच. जेव्हा तुम्ही घराचे पूर्ण मालक होता तेव्हा त्याचं आयुष्यमान सुद्धा कमी होतं. त्यामुळे घर खरेदी करणं हा एक प्रकारे तोट्याचाच व्यवहार म्हणता येऊ शकतो. या आणि अशा कित्येक गोष्टींची माहिती करून न घेता घर खरेदी करणं म्हणजे स्वतःच्याच हातानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याचा प्रकार असतो. घर घेण्याच्या केवळ स्टेटस सिम्बॉल पायी तुम्ही तब्बल पाऊण कोटींची प्रॉपर्टी गुंतवून ठेवता. याच पैशामधून व्यवसाय, चांगली गुंतवणूक आणि जवळपास पॅरलल इन्कम सोर्स जो की तयार करता आला असता. एक हप्ता चुकला तरी तुम्हाला लेट पेमेंट तर भरावंच लागतं, पण 3 महिन्यांनंतर तुमच्या खात्याला नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून सुद्धा जाहीर केलं जातं. यानंतर येणाऱ्या नोटिसा, जप्तीची कारवाई आणि लिलावासाठी जाहिरात या सगळ्यामुळे कित्येक कुटुंब देशोधडीला लागल्याची उदाहरणं सुद्धा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेली असतात. पण म्हणून आयुष्यभर मजबुरीनं भाड्याच्याच घरात राहावं का? तर नाही. स्वतःचं घर घेणं हे लॉंग टर्म उद्दिष्ट असलं पाहिजे. त्यासाठीची पूर्वतयारी तुम्ही काही वर्ष आधी करू शकता. जास्तीत जास्त डाऊन पेमेंट भरण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करू शकता. इन्कम सोर्स कसा वाढवता येईल, गुंतवणूक कशी मजबूत करता येईल, थोडक्यात आर्थिक नियोजन करून झाल्यानंतर आणि भविष्यातील गरजा ओळखून घर घेण्याचा निर्णय घेतला तर तो फायद्याचा ठरू शकतो आणि ईएमआय भरताना जास्त ओढाताण सुद्धा तुमची होणार नाही. घर कर्ज घेतलं मात्र नंतर ते फेडता न आल्यामुळे मानसिक तणावामध्ये जाऊन आत्महत्या केल्याच्या अनेक बातम्या दर दिवशी कानावर पडत असतात. घर खर्चाला पुरेल आणि सगळ्या गरजा भागून बचतही होईल इतके पैसे असताना केवळ हौस म्हणून घर घेतल्यामुळे व्यवसायाची संधी, फिरण्याची, मौज मजा करण्याची आणि आवड जोपासण्याची संधी देखील आपण मारून टाकतो. आपण फक्त ईएमआय भरण्यासाठीच जगतोय की काय असा इमोशनल बर्नआउट कित्येकांचा होताना देखील आपण पाहिलाय.
गुंतवणुकीचे नवनवीन शेकडो पर्याय सध्या उपलब्ध असताना फक्त घरासाठी कर्ज काढून गुंतवणूक करणं हा व्यावहारिक निर्णय नक्कीच नसू शकतो. म्हणूनच घर खरेदी करताना इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स पॉलिसी, साईड इन्कम, SIP मार्केटमधील गुंतवणूक, स्वतःच्या हिमतीवर जास्तीत जास्त उभारलेले डाऊन पेमेंट आणि वर सांगितलेल्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून घर खरेदी करण्याचा निर्णय घ्या. शेवटी घर हे माणसांनी बनतं. घरातील माणसं आनंदी, आर्थिकदृष्ट्या समाधानी असतील तेव्हाच घराला घरपण येतं. बाकी तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत आहात का? व्हिडिओ पाहून तुम्हालाही काही व्यावहारिक प्रश्न पडलेत का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच पैशा पाण्याच्या आर्थिक बाबी साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी अर्थक्रांती या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.